हॅलो. हे पहा. हे बघा. जरा कॅन्डल थेअरीचा आपल्याला आज अभ्यास करायचा आहे. तर कॅन्डल थेअरीमध्ये हे बघा, ग्रीन कॅन्डल ओपन या ठिकाणी झालेली आहे. हे ओपन दिसतं ना, ओपन ॲरो या ठिकाणी ओपन झाले. इथून थोडीशी ती कॅन्डल ज्यावेळी ही इथं ओपन झाली त्यावेळी थोडी कॅन्डल पहिले खाली आली, एक लो लावला आणि इथून ज्यावेळी ही ओपन झाली ती इथे इथून खाली आली तर इथं सेलर आले. त्यावेळी या कॅन्डलचा कलर कोणता होता? तर रेड होता. ठीक आहे. सेलर आले आणि अचानक काय झालं, इथून अशी काय बाईंग आली, कारण प्रिव्हियस कॅन्डलचा लो असेल, लिक्विडिटी असेल, काही असेल आदल्या दिवसाचं, ही डेली टाइम फ्रेमची कॅन्डल बघतोय आपण. ज्यावेळी आपण ट्रेडिंगचा प्लॅनिंग करू त्यावेळी डेली टाइम फ्रेम मध्ये आपल्याला कॅन्डल बघायची आहे. कोणत्या फॉर्मेशन मध्ये आधीच्या मार्केटची, त्याच्या आधीच्या दिवसाची कॅन्डल कशी फॉर्म झाली, कुणी हायची लिक्विडिटी घेतला नाही, कुणी लोची घेतला नाही, डोजी कॅन्डल बनले, इनसाइड बनले, ते बघूनच आपल्याला ट्रेड प्लॅन करायचा आहे. ठीक आहे. आता ही बघा, ही कॅन्डल इथे जिथं ओपन झाली होती तिथून ही कॅन्डल नंतर वर जायला निघाली. पहिली गोष्ट, आपल्याला ही कॅन्डल अशी दिसली, वरती गेली 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 गेली. ज्यावेळी ही इथून वरती या ओपन पासून वरती यायला लागली त्यावेळी हिचा कलर काय असेल? ग्रीन असेल. ठीक आहे. अप अँड डाऊन, अप अँड डाऊन, अप अँड डाऊन, अप अँड डाऊन, अप अँड डाऊन करत 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 वरती हाय लावला आणि अचानक वरतून काहीतरी सेलर आले. का सेलर आले? ही जिथे गेले ना तर मागील दिवसाची काहीतरी हायची लिक्विडिटी असेल, काहीतरी पीओआय पॉईंट असतील, म्हणून त्याच्यामुळे इथून काहीतरी सेलर थोडेसे क्विकली आले आणि लास्ट मोमेंटला मार्केट या ठिकाणी बंद झालं. म्हणजे काय झालं, पहिले ओपन झाली इथे, नंतर इथून खाली आली तर सेलर आलं म्हणून रेड ॲरो दाखवलाय. त्यातून ह्या पॉईंट पासून लगेच बाईंगची पोझिशन क्रिएट केलं लोकांनी, मेंबरनी, इन्व्हेस्टरनी बाईंग केलं, बाईंग केलं, बाईंग केलं. पूर्णपणे कॅन्डल ग्रीन झाली म्हणून इथपर्यंत ग्रीन ॲरो दाखवलाय, म्हणजे पूर्णपणे बायर्स हवी आहे त्याच्यात. आता जर इथं मोजायचं झालं तर वरती किती, एक 2% तुम्हाला सेलर दिसत आहेत आणि खालून 98% बायर दिसत आहेत. म्हणजे कॅन्डल बुलिश, मार्केट आज पण बुलिशच असणार आहे. मग आपल्याला ट्रेड प्लॅन कोणते करायचे आहेत? बुलिशचे करायचे आहेत. बेरीजचं का बघणार आपण? बेरीजचं जोपर्यंत हा लो ब्रेक होत नाही तोपर्यंत बेरीजचं दुसऱ्या दिवसासाठी प्लॅनिंग करू, या दिवशी प्लॅनिंग करायचं नाही. आणि जर काय शॉर्ट सेल करायचं असेल तर तुमच्या स्ट्रक्चर वाईज जर आले 1 मिनिटामध्ये, 3 मिनिटामध्ये, 5 मिनिटामध्ये शॉर्ट सेलिंगचं स्ट्रक्चर भेटलं करू शकता. पण होत आहे पर्यंत बुलिशचा सिनॅरिओ ठेवा. आता बघा, ह्या कॅन्डल ही जी आदल्या दिवसाची कॅन्डल होती वन डे मध्ये, तिच्या लोला एक लाईन लावा, हायला एक लाईन लावा. हाय लो मार्क करून घ्या. आता हा मधला एरो मी काढतोय, साईडला लावतो. ठीक आहे. आता बघा, हाय लोला मार्क करून घ्या. हे पण सेलिंगचा एरो आहे तो इकडे मार्क करतो. ठीक आहे. नाही, हा इकडे बरोबर आहे, कारण इथे आधी सेलिंग आली नंतर बाईंग आली. हा इकडेच पाहिजे पण मी थोडं इकडे घेतलं का इथं मला क्लिअरिटी द्यायची. ठीक आहे. आता काय करायचं, कॅन्डलच्या बॉडीची ओपनिंग पासून क्लोजिंग पर्यंत याचा मध्यभाग काढायचा आहे. कसं काढणार? तर इथे बघा 5 नंबरच्या टूलमध्ये जायचं. 1, 2, 3, 4 आणि 5. 5 नंबरच्या टूलमध्ये जायचं. इथं बारीक ॲरो असतो साईडला, त्या ॲरोवर क्लिक करायचं. त्याच्यामध्ये सर्वात खालती सेकंड लास्ट डेट रेंज म्हणून ऑप्शन आहे, किंवा डाटा रेंज, काही म्हणा, डेट रेंज. तर ह्या ऑप्शनला क्लिक करायचं, त्या टूलवर क्लिक करायचं. नंतर ह्या ओपनिंग पासून क्लोजिंग पर्यंत जो काय पॉईंट, जो काय भाग आहे तिथपर्यंत न्यायचं त्याला. हे लावल्यानंतर हा मिड भाग भेटला, मध्यभाग. त्या मध्यभागी एक लाईन लावून घ्यायची आपल्याला. ठीक आहे. आता ह्याला काढून टाकायचं. हे लावून घेतलं. आता आपल्याला काय बघायचं होतं की मार्केटचं ओपनिंगचं आजचं डायरेक्शन काय असेल. मार्केट समजा ओपन कुठे होईल? या ठिकाणी ओपन होईल. या ठिकाणी ओपन होईल. इथून मार्केट अप अँड डाऊन करत करत समजा वर गेलं बाय चान्स, कारण बुलिश मोमेंटम बाईंग आहे, तर इथून कदाचित काय होईल, मार्केट वरच जाईल. वर गेल्यानंतर काय बघायचं आहे, एक स्ट्रक्चर बनवू द्या, कंटिन्यू वर जात जात एक स्ट्रक्चर बनवू द्या आणि एक पुलबॅक घेऊ द्या. पुलबॅक असं घेतलं की जो इथून वर गेलाय ह्या लोला टॅप करून पुलबॅक घेतलं, किंवा इथे एफईजी सोडला नसेल 15 मिनिटामध्ये. ठीक आहे. या ठिकाणी 15 मिनिटामध्ये एफईजी बाय चान्स असेल. ठीक आहे. तर इथून पुलबॅकला तुम्ही ट्रेड प्लॅन करू शकता. तो पण हा जो स्विंग हाय मारला नाही तिथपर्यंत, कारण मार्केटने प्रिव्हियस हाय ब्रेक करून 15 मिनिटात खाली आला होता. तर ह्या स्विंग हायपर्यंत तुम्ही ट्रेड प्लॅन, म्हणजे ह्या हायपर्यंत तुम्ही ट्रेड प्लॅन करू शकता. आता हा टार्गेट घेऊ शकता. तर वरती किती जाईल?
आपण नाही सांगू शकत. तो मार्केट आहे, मार्केट काय जाईल तो जाईल. पण इथं जर एंट्री घेतली तर हा टार्गेट पॉईंट असेल का, तर 15 मिनिटाला ब्रेक करून एक पुलबॅक साठी आलाय म्हणून आपण हा बाईंग प्लॅन घेतलाय. कदाचित हा इथे पुलबॅक घेईल, कदाचित हे जे ब्रेकआउट केला नाही इथे पुलबॅक घ्यायला येईल, पण पुलबॅकला येईल त्यावेळी बाईंग करायचं आहे. ठीक आहे, हे कळलं इथपर्यंत. त्याच्यानंतर समजा मार्केटने वरती गेलं, इथपर्यंत गेलं, आता 15 मिनिटात ते ब्रेकआउट पण केलं, खाली पण आलं, आणि नंतर काय समजलं, हा जो लो होता, म्हणजे या लोला एक लाईन लावूया आपण आता, नवीन लेटेस्ट छोटी लावूया म्हणजे समजेल आपल्याला. हा जो लो होता, सॉरी मोठीच लागली, कलर वेगळा करूया. हा लो होता आणि हा हाय मारला नाही. ठीक आहे, म्हणजे मार्केट बुलिश आहे, बुलिशच प्लॅन करायचा आहे आपल्याला. पण जर मार्केटला इथून बेरीज जायचं असेल, म्हणजे हा हायची लिक्विडिटी घेऊन जर मार्केट खाली जाणार असेल, तर काय करायला लागेल त्याला, जो ओपनिंग पॉईंट आहे कॅन्डलचा तो त्याला ब्रेक करायला लागेल. ओके, आपण समजू ही 15 मिनिटाचीच कॅन्डल आहे आणि त्याच्यानंतर पुढची कॅन्डल 15 मिनिटाची समजा अशी बनली, खाली आली, आणि हा काय केलं, ही डेलीची आहे टाइम फ्रेम, ही 15 मिनिटाची आहे समजा आपण, तर 15 मिनिटामध्ये आपण छोटे छोटे कॅन्डल बनवूया. हे असं वरती गेलं आपण समजून, नंतर ह्या एका पॉईंट पासून वरती एक त्यांनी 15 मिनिटामध्ये इथून एक हाय घेऊन मार्केट इथून खाली आला. आता हे खाली येत असताना ही रेड कॅन्डल बनली समजू आपण, ही रेड कॅन्डल बनली, अशी बनत बनत खाली रेड कॅन्डल बनत बनत खाली आली, आणि काय केलं, हा जो लो होता ब्लू लाईन तो ब्रेक केला. ठीक आहे, ब्रेक केला, तरी तुमचा विजन हे काय असणार, बाईंगचाच. मग ज्यावेळी हे वरतून खाली येत होतं त्या मिडल पॉईंट जवळ बघायचं होतं एफपीजी ओपी कुठे आहे का. ठीक आहे, बाय चान्स 15 मिनिटामध्ये इथे एफपीजी असेल. ओके, तर ह्याच्या खाली निघालं सेल तर करू शकत नाही, बाईंगच सिनेरिओ ठेवणार तुम्ही ना. शॉर्ट सेलिंग करायची असेल तर करू शकता छोट्या टाइम, पण 15 मिनिटापेक्षा पण छोट्या टाइम फ्रेम मध्ये जाऊन तुम्ही शॉर्ट सेलिंग स्ट्रक्चर जर तुम्हाला सेलचं दिसलं तर सेल करू शकता. पण 15 मिनिटा स्ट्रक्चर काय, बाईंगच आहे. आता तुम्हाला इथं काय समजलं, इथून जे बाईंग झालं होतं 15 मिनिटात, तर इथं पीआरएस भेटलंय, पीआरएस भेटलंय तर वरती पुलबॅकला येऊ द्या, मग सेलिंग करा, ते पण टार्गेट हे असेल. आता समजा इथे आलंच मार्केट, इथे आलं एफपीजी मध्ये, बघा विजन काय असतो, कसं बघायचं असतं ते क्लिअर करतो तुम्हाला. इथे एफपीजी मध्ये आलं मार्केट. ओके, तर इथं आपल्याला बाईंगचा सिनेरिओ बघायचा आहे. हा लो तुटत नाही तोपर्यंत सेलिंगला जायचं नाही, आजच्या दिवशी फक्त बाईंग मध्येच राहायचं आहे. अपोजिट घेतला ट्रेड तर तुमच्या जबाबदारीने घ्या, पण बाईंगच्या सिनेरिओ मध्ये जायचं आहे. ओके, इथून काहीतरी बाईंग येऊ शकते मार्केटमध्ये, मग इथे ज्यावेळी येईल 15 मिनिटाची एफपीजी, त्यावेळी 1 मिनिटात तुम्ही इंटर प्लॅन करू शकता. ठीक आहे, आता हे तर झालं असं सिनेरिओ. त्याच्यानंतर काय होईल, मार्केट पुन्हा वरती जाईल, मार्केट हे ओपनिंग पॉईंट होतं मार्केटचं, डे ओपनिंग होतं, त्या इथपर्यंत जाईल मार्केट वरती, आणि इथूनच कुठून तरी मार्केट रिव्हर्सल घेत येईल खाली. बघा, ज्यावेळी वरती यायला लागलं होतं इथं कुठेतरी एफपीजी तुम्हाला दिसली आहे, पहिली कॅन्डल, दुसरी कॅन्डल, तिच्या खाली तिसरी कॅन्डल, मग तुम्हाला इथं गॅप पण दिसली, ही एफपीजी दिसली. बाय चान्स आता हा लो ब्रेक करून आला ना 15 मिनिटाचा आजच्या दिवशी, जर मार्केट इथे आला तसं बुलिश मोमेंटम आहे इथून, मग या एफपीजी पर्यंत टार्गेट असेल इथं जर बाय केलंय तर, आणि समजा मार्केट इथे ग्रीन कॅन्डल बनवत वरती आला तर तुमचा हा एक्झिट पॉइंट असेल, कारण बाईंग मध्येच सेलिंग आलंय, सेलिंग मध्येच बाईंग आलंय, कन्फ्युजन करतोय मार्केट, इथं एक्झिट पॉइंट असेल. पण इथं तुमचा सेलिंग होईल का, येस, 15 मिनिटाच्या स्ट्रक्चर वाईज 1 मिनिटामध्ये रिव्हर्सल घेऊ शकता, टार्गेट पुन्हा हा असेल, कदाचित हा तोडून वर पण जाईल का, मार्केट बुलिश आहे, हा तोडून वर पण जाईल. म्हणून सांगतोय मार्केटचा जोपर्यंत डेली टाइम फ्रेमचा लो ब्रेक होत नाही, तुटत नाही, तोपर्यंत सेलिंग साईडला बसू नका. हे डेली टाइम फ्रेम मध्ये ट्रेंडच्या अपोजिट जाऊन तुम्ही ट्रेड प्लॅन करताय. कदाचित ही मोमेंटम अशी पण असेल की पुलबॅक असं पण होईल, त्या 50% पासूनच हा मार्केट अपसाईडला जाऊ शकतो, डायरेक्ट ही बुलिश जी एफपीजी होती ते पण तोडू शकतो, कारण मार्केटचा व्ह्यू काय होता, मोठ्या टाइम फ्रेम मध्ये किंवा डेली टाइम फ्रेम मध्ये बुलिश होता.
मग कधी कधी आता म्हणतो ना आपण, अरे काय 15 मिनिटाचं स्ट्रक्चर सुद्धा ब्रेक झालं. आता ह्याच्यातून तुम्हाला कळेल की तुमच्या चुका काय होतात. त्या मार्केटला बघण्याचा दृष्टिकोन बुलिश तर बुलिशच ठेवायचा ना. मग इथे एक्झिट करा. मग ह्याच्या वर गेला, समजा हा एफव्हीजी होता, ह्याच्या वर गेला, ट्रेड प्लॅन नाही करायचा, इथं तुमचा बाय आहे तर इथं एक्झिट करायचा. मग नंतर ह्या स्विंग ह्याच्या वरती 15 मिनिटात जाऊ द्या. इथे एफव्हीजी आहे तुमचं, इथं सपोर्ट रेजिस्टन्स नाही, इथं रेजिस्टन्स होतं. जो हा ब्रेक केल्यानंतर इथून मार्केट पुन्हा अपसाईडला रॅली करू द्या. ही रॅली चालू झाली. आता ज्यावेळी हा ब्रेक करेल त्यावेळी तुमचा जो रेजिस्टन्स होता ना, तो तुमचा आता काय काम करेल, सपोर्टचा काम करेल. ठीक आहे. आता इथे ज्यावेळी सपोर्टला येईल, याला मी ग्रीन, इथे ज्यावेळी सपोर्टला मार्केट येतो खाली, त्यावेळी आपल्याला 1 मिनिटामध्ये ट्रेड प्लॅन करायचा आहे. हे 15 मिनिटाचं स्ट्रक्चर बघतोय आपण. ठीक आहे. हे डेली आहे, हे 15 मिनिटामध्ये आहे. 15 मिनिटामध्ये हा स्विंग हाय ब्रेक केलाय, रिट्रेसमेंट आली होती, हा स्विंग हाय ब्रेक केलं. आता एक पुल बॅक बघा, त्याच्यानंतर इथं बायचा सेटअप करा प्लॅनिंग. आणि त्याच दरम्यान इथे या 3 कॅन्डल तुम्हाला दिसत आहेत, हे वरती 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 जाणार. ब्रेकआउटला तुम्हाला 3 कॅन्डल दिसल्या, तिथंच तुम्हाला एफव्हीजी शो होते, तर तुम्ही तो एक प्लॅन करू शकता. म्हणजे या एफव्हीजी मध्ये आल्यानंतर मार्केटमध्ये आपण बायचा सिनेरिओ बघू शकतो. ठीक आहे. इथे हा एक प्लॅन झाला, म्हणजे आपल्याला पूर्णपणे बुलिश मोमेंटमनेच राहिलो आपण. डेली टाइम फ्रेमच्या हिशोबाने आपण बुलिशच राहिलो. कदाचित मार्केट काय करेल बघा, ह्या मिड पॉईंट जवळ येऊ शकतो, इथं ऑर्डर ब्लॉक असेल किंवा काय असेल तर इथून सुद्धा जाऊ शकतो. ठीक आहे. आता मार्केटने काय केलं, खाली आला खाली आला बघा, हे सगळं तर झालं, पण इथून मार्केटने काय केलं, वर न जाता असं खाली आला. हे असू द्या, हे तुमच्या माहितीसाठी असू द्या, नवीन मी दाखवतो इथे. इथून कदाचित काय होईल, मार्केट कदाचित मागे जाऊन स्क्रीनशॉट काढा, कारण नाही तर गडबड होईल सर्व एकत्र ठेवलं तर. बघा हे खाली आलं, तर खाली येताना कॅन्डल कोणती बनणार, तर रेड कॅन्डल बनणार. रेड. आता मार्केटमध्ये घसरण कशी झाली बघा, पूर्णच सेलिंग आला. आपण काय म्हणणार, अरे 15 मिनिटांवर मार्केट दणदणून खाली आलं. येस, दणदणून खाली आलं तर दणदणून उठणार पण आहे ना तो. एकाएकी थोडी खाली येणार आहे, काहीतरी रिव्हर्सल असेल. मग इथं बॉटमला रिव्हर्सल बघा कुठे आहे ते. आता हे ओपनिंग होतं, ओपनिंग जवळ एफपीजी बघा आहे का, लो मारला नाही तिथे काय आहे का, एकाएकी तिथून मार्केटला बुलिश मोमेंटम आले. इथे पण झोन आहे बुलिश होण्याचं, चान्सेस आहे. 15 मिनिटामध्ये इथे बघा, 15 मिनिटामध्ये इथे बघा, हा स्विंग लो लिक्विडिटी घेतल्यानंतरही तो बुलिश होऊ शकतो. मग ज्यावेळी इथे एफपीजी आपल्याला भेटली, समजा इथे इथे कुठेतरी एफपीजी भेटली, किंवा इथं जर काहीतरी असं पॉईंट असेल XYZ, तर इथून आपण बुलिश मोमेंटम पकडू शकतो. याच्यात स्ट्रक्चर आहे, 15 मिनिटाचं एंट्री घ्यायची, 1 मिनिटाची. मग याचं टार्गेट काय असेल, इथून जर बुलिश मोमेंटम भेटलं आपल्याला, एवढा खाली आलाय तो काहीतरी 50% तरी जाणार ना. मग जो वरतून खाली आला त्याचा 50% काढा. आता ह्याचा 50% कसं काढणार, सेम फिबोनाची घ्या. त्याला खालीच जर यायचंय, लोडची लिक्विडिटी घ्यायला येणारच तो, तर त्याला काय करायचं, याला 50% अप साईडला जायचं आहे. मग इथून ज्यावेळी वरती 2 ग्रीन कॅन्डल अशा झाल्या की काय करायचं, लगेच आपल्याला फिबोनाची घ्यायची, ह्या स्विंग हाय पासून ह्या लो पर्यंत, जो इथं लो मारला असेल त्या लो पर्यंत ट्रॅक करायचा आणि असं राईट साईडला ओढायचं. आता याचा 50% ही येलो लाईन आहे, इथपर्यंत जाऊन रिव्हर्सल येऊ शकतो. असं याचा एक फिबोनाचीचा गणित आहे. पण त्याचबरोबर आपण हे पण करू शकतो, आपण जो हा टूल घेतला होता मगाशी, तर तो टूल सुद्धा या हाय पासून ह्या लो पर्यंत लावू शकतो. या टूल पेक्षा फिबोनाची उत्तम. त्या 50% पर्यंत इथे येऊ शकतं आणि इथं रिव्हर्सल येऊ शकतो. ठीक आहे. हा एक याचं गणित झालं. आता हे वर जाताना कुठली कॅन्डल बनवणार, सेम रेड की ग्रीन, तर ग्रीन. ग्रीन बनवत जाणार. 15 मिनिटामध्ये काय आला, पुल बॅक आला. इथे आपल्याला दिसतं पुल बॅक आला. आता तो पुल बॅक किती स्ट्रॉंग असेल त्याच्यावर त्या कॅन्डल फॉर्म होतात. जर पुल बॅक कमजोर असेल तर कॅन्डल खूप स्लो आणि ओव्हरलेप होतात त्या कॅन्डल. ओव्हरलेप जर वाटलं 1 मिनिटामध्ये 5 मिनिटामध्ये आपल्याला जर ओव्हरलेप दिसतात, तर तिथं ट्रेड प्लॅन करायचं नाही. ट्रेंडी वाटतात, ट्रेंडी ओळखायला शिका, ट्रेंडी ओळखायला शिका. ट्रेंडी ओळखण्यासाठी 9 MA लावा, मी हे सांगितलं होतं. ठीक आहे. हे झालं तुमचं ट्रेड प्लॅन बाईंगचं. एक तर म्हणजे हे वरती गेलं, इथून वरती गेलं, पुलबॅक झालं एफपीजी तर बाय करा. हा आहे तोडून वर गेला, पुलबॅक झालं तर बाय करा.
त्याच्यानंतर इथूनच जर खाली आलं तर 50% ला इथे काय बायची अपॉर्च्युनिटी भेटते काय ते बघा आणि बाय करा. अगदीच खाली आलं तर ओपनिंग किंवा स्विंग लो जो हा कॅन्डलचा लो आहे त्या लो जवळ काय अपॉर्च्युनिटी भेटते तर बाय करा, कारण इथून रिव्हर्सल काहीतरी येणार 50% 40% काहीतरी जम्प मार्केट अपसाईडला करणार. ओके, कदाचित काय होईल अचानक जर काय तशी क्रॅश काय म्हणतात त्याला क्रॅश आउट किंवा एकदमच काय न्यूज बॅड न्यूज तर डायरेक्ट मार्केट खाली जाऊन याच्या खाली लोला खाली क्लोज देतो. पण ज्यावेळी 15 मिनिटांमध्ये कॅन्डल ह्याच्या हायच्यावर क्लोज होईल, खाली जाऊन ह्याच्यावर क्लोज होईल किंवा स्वीप करून क्लोज होईल, त्यावेळी 1 मिनिटात तुम्ही ट्रेड प्लॅन करू शकता अपसाईडला. जे सांगितलं ते व्यवस्थित नोट डाऊन करा, लक्षात ठेवा, व्हिडिओ व्यवस्थित डबल टिबल ऐका, समजून जाईल. चला आता परत बॅक करूया. ओके, आता काय होईल कदाचित मार्केट बघा आजच्या दिवशी इथे ओपन होईल, इथे जाईल हायच्या वर आणि लिक्विडिटी घेऊन याच्या खाली निघतो. त्यावेळी ह्याच्या खाली 15 मिनिटांमध्ये निघाल्यानंतर एक पुल बॅक येऊ द्या, नंतर सेल करा. ठीक आहे, तसंच ह्या खाली निघेल मिड पॉईंटच्या खाली, तसंच पुल बॅक येऊ द्या, नंतर सेल करा, हा लो टार्गेट असेल. ठीक आहे, आता काय होईल आलं आलं मार्केट इनसाइड मध्येच क्लोज झालं, एवढंच. ना लिक्विडिटी वरची घेतला ना लिक्विडिटी खालची घेतला आणि हे इनसाइड मध्ये क्लोज झालं. नेक्स्ट डे प्लॅन काय असेल, मग ग्रीन असेल रेड असेल तो पार्ट नंतर, पण हे रेड असेल का इथे ओपन झालंय ना, तर ही ओपन इथे वेळेला खाली येऊन क्लोज होईल तर रेड असेल. आता रेड बनलंय म्हणजे आता याचं 50% तोडून बनलंय म्हणजे चान्सेस आहेत मार्केटमध्ये बाहेर सेलरचे 50-50 झाले, कारण मिडल मध्ये कॅन्डल इनसाइड बार बनलंय तर 50-50 चान्सेस आहेत. तर मग काय बघायचं, एक तर हाय ब्रेक व्हायचं 15 मिनिटात वाट बघा किंवा लो हाय ब्रेक व्हायची वाट बघा किंवा लो ब्रेक व्हायची वाट बघा, तोपर्यंत ट्रेड प्लॅन करू नका. हाय ब्रेक झालं तर ह्याची जी काय वरती काय लिक्विडिटी याची राहिली तिथून वरतून रिव्हर्सल कुठून तरी टाकू शकतो, कारण ही लिक्विडिटी घेऊन त्याला एकदा तरी खाली यायचं आहे. जर हे खाली कंटिन्यू झालं असेल, इथून सेलिंग जर कंटिन्यू झाली तर पहिले ह्या लोची लिक्विडिटी आहे ती तर घेलच मार्केट. ओके, तिथून एक पुलबॅक थोडंसं दाखवेल, पण स्ट्रॉंग असेल तर नसेल तो पार्ट नंतर, पण इथं बुलिश मोमेंटम असल्यामुळे हा स्ट्रॉंग असणारच पुलबॅक. ओके, तर मार्केट कदाचित असा पण वर जाऊ शकतो, कारण हे ओपनिंगची लिक्विडिटी नाही घेतला नाही, लोची लिक्विडिटी नाही घेतला नाही, मार्केट इथेच वरती इथून ओपन होऊन थोडंसं खाली आला म्हणजे इथून काय होतं बुलिश बायर्स खाली खूप स्ट्रॉंग आहेत, म्हणून नेक्स्ट डेला तुम्हाला इथं बायर दिसू शकतात. या पुढच्या कॅन्डलमध्ये बायर इथं दिसू शकतात, कारण पूर्णपणे ह्या झोन पासून ह्या झोन पर्यंत इथपर्यंत बायर स्ट्रॉंग आहेत. आता हे खाली पण आलं होतं एवढं, कुठेतरी बायर इथे वीक झाले म्हणून सेलरने खाली आणला, अचानक बायरने वर परत ढकलला आणि क्लोज केला. मग पुढच्या दिवशी मार्केटची मोमेंटम अपसाईडला दिसू शकते. ओके, त्यासाठी आता काय करायचं आहे, हा जो लो पॉईंट आहे ओपन कुठे होणार इथे, ह्या लो पॉईंट जवळ एफपीजी बघायची आणि इथं बाईंगचं प्लॅन करायचं, कारण खाली बाईंग आहे इथून बाईंग आहे त्याच्यामुळे बाईंगचं प्लॅन करायचं. आणि समजा मार्केट खाली खाली आलं, ओके, सिनेरिओ वाईज बाईंग आहे, वरच्या सिनेरिओ वाईज सेलिंग, इथं सेलिंग तर आहे पण मॅक्स बाईंग आहे, इथून खाली बाईंगची लिक्विडिटी घेतलं नाहीये त्याच्यामुळे बाईंगच्या हिशोबाने राहायचं. पण काय होईल बाईंगच्या हिशोबाने राहू आपण आणि मार्केट खाली खाली घेत लोची लिक्विडिटी घेतो. आता लोची लिक्विडिटी घेतला इथे 15 मिनिटांमध्ये कॅन्डल ह्या ह्याच्यावर क्लोज झाली, एक सेटअप दिसला 1 मिनिटात बायचा, तुम्ही ट्रेड प्लॅन करा. जिथून मार्केट ओपनिंग आहे हा जो ओपनिंग होता तिथून मार्केट ह्या ओपनिंगची लिक्विडिटी घ्यायला किंवा ह्या हायची लिक्विडिटी घ्यायला जाऊ शकतो. परत ह्याचा 50% काढा, तिथपर्यंत तुम्ही टार्गेट प्लॅन करू शकता. जी लेटेस्ट कॅन्डल असेल तिचा टार्गेट प्लॅन फर्स्ट सेकंड हा ओपनिंग, रेड कॅन्डलचा ओपन वरती क्लोज खाली असतो, अशा पद्धतीने तुम्ही ट्रेड प्लॅन करू शकता. बर,
आता हे सगळं तर होतं, पण अशा अवस्थेत जर मार्केट ओपनिंग पासून अचानक काय झालं, ही कॅन्डल बनली आणि ही कॅन्डल नंतर बनली आणि तिने हिच्या लोच्या खाली क्लोजिंग केला, तरी ह्या हायच्या इनसाइड आहे, अजून लिक्विडिटी कोणाची कोणी घेतला नाही. पण ह्या कॅन्डलचे लोचं खाली क्लोजिंग दिला नाही, इनसाइडच स्ट्रक्चर बनतं. इनसाइड बनतं बोलल्यानंतर आपण ट्रॅपमध्ये अडकणार आहोत हे फिक्स आहे. हे सेल आपल्याला दिसतील, छोटे छोटे स्कॅल्पिंग ट्रेड मध्ये आपण हे करू शकतो. आता काय झालं इथं दिसायला, लोच्या खाली मार्केट निघालं. ओपन कुठे होतं इथे, पहिले हाय मारला नंतर लोच्या खाली निघालं. जसं लोच्या खाली गेलं, त्या लोच्या खाली मार्केट ट्रेड होतं, लोच्या खाली निघालं, तर आपल्याला इथं बाईंग बघायचंच होतं. तर बायला आपला एसएल गेला असेल, पुलबॅक झाला तर सेल बघा, इथून वर पुलबॅक झाला तर सेल बघायचा आहे. आणि इथून खाली गेला, सॉरी पुलबॅक झालं तर नाही, खाली आलं, पुलबॅक झाला इथे एपीजी जवळ इथे कुठेतरी, तर बाय बघायचं आहे. पण हे खाली गेलं आणि खाली गेलं जात असताना मागील काहीतरी 15 मिनिटाचा टीआरएस वगैरे केला असेल, तर वरती पुलबॅकला सेलिंग बघा. काही होईल इथं ट्रॅप होणार आहे, कारण इथं दोन्ही बाजून मार्केट आपल्याला खाणार आहे, बायला सेलला स्टॉप लॉस उडवणार आहे. हे यातून सिद्ध झाले, कारण इनसाइड स्ट्रक्चर, इनसाइड कॅन्डल बनतात, त्याच्यामुळे ट्रॅपिंग मार्केटमध्ये, चॉपिंग मार्केटमध्ये बाय आणि सेल दोन्ही दिशेला तुम्ही एसएल हिट केलं, असं ज्या दिवशी दिसेल त्या दिवशी गप बसलेलं बरं, दोन एसएल गेले. आणि कदाचित त्या दिवशी मग नंतर काय होईल, मार्केट खाली येईल, कॅन्डल क्लोज होईल ह्या लोच्या खाली. मग आता तुमचा नेक्स्ट प्लॅन काय असेल, सेफ साईड लिक्विडिटी, ह्याच्यावरती इमिजिएट 15 मिनिटामध्ये इथं कुठेतरी एफपीजी बघायची, जेवढा खाली गेला तिथून वरती, आणि तिथं एक्सट्रीमला याचा पण मिड पॉईंट काढायचा, तिथे पण बघायचं, कारण मार्केट सेलिंगला जाऊ शकतं इथून. तर मागच्या ह्याच्या आधीच्या मागच्या कॅन्डलची पण लोची लिक्विडिटी घ्यायला जाऊ शकतो. मग आपण सेलिंग साईड बघायचं आहे. आता हा मार्केटने काय केलं, सेलिंग न देता डायरेक्ट बुलिश केलं, म्हणजे वरतीच गेलं, आणि काय झालं, मिडल लिक्विडिटी घेऊन मार्केट बुलिश झालं. ओके, आता बुलिश झालं, ह्या दिवशी प्लॅन काय करणार आपण, नाही दुसऱ्या दिवशी आपला प्लॅन होणार. दुसऱ्या दिवशी मार्केटला ओपन होत्या, फुल बॅक करू द्या, एक एक सपोर्ट होता जो ब्रेक करून गेला होता, सॉरी रेजिस्टन्स होता जो ब्रेक करून गेला होता, आता सपोर्टचं काम करेल तो, पण डायरेक्ट गेला सपोर्टचं काम करेल. मग 15 मिनिटांमध्ये कदाचित इथं सपोर्ट घेताना दिसेल, पुन्हा अपसाईडला रॅली दिसेल, म्हणून हा रेजिस्टन्स सपोर्ट ब्रेकआउट नंतर हा सपोर्टचं एक काम करतो. आणि आपण बघितलेलं आहे की एंट्री लाईन आणि ही खालची लो री एंट्री लाईन, अशा दोन एंट्री पॉईंट असतात, त्याच्यामुळे हा गरजेचा हा फुलबॅक घेऊन अपसाईडला जाऊ शकतो. ठीक आहे, अशा पद्धतीनं मार्केटला आपण एक सिनेरिओ बघितला, सेम ह्याच्या अपोजिट सेलिंग साईडला आपण बघू शकतो. ठीक आहे, आता हे ज्यांना कळलं त्यांनी थोडंसं काहीतरी आपलं शेअरिंग करा, कळलं नाही कळलं, योग्य वाटलं, चांगलं वाटलं, चुकीचं आहे, काही बोला. थँक्यू.